दिवस दुसरा आहे. हे मागचं घर ते मामाचं घर आणि आम्ही आता चाललोय मामाच्या शेतात. मामा शेत दाखवा लागलाय. बरं सकाळ सकाळ उठून गावात फिरायला मजा आहे ना. ती मजा कुठं नाही येणार. मस्त आपलं फिरायचं. जरा शेतात फिरू आणि आल्यावर तुम्हाला घर दाखवतो. आंब्याचं झाड, इथं नारळाचं झाड, हे आंब्याचं झाड. हे बी आपलं आहे, ह्याच्या पुढे बी आपलं आहे. तर हे आपलं आहे, ह्याच्या पुढचं आपलं आहे असं म्हणलं मामा. आणि ह्याच्या पलीकडचं पण आहे. आणि इथं पावटा लावला, इथं पावटा समोर फ्लावर आणि पावटा. हा सगळा फ्लावर आहे तो, आणि इथं मध्ये पावटा आहे. भाय विषय कसा जायचं, बघेल तेवढं रान आपलंच. त्या लॉक बरं आहे गाव, मस्त वाटतं. वावर आहे तर पावर आहे असा विषय असतो गावातला. त्यामुळे इथं पोटभर वावर आहे. सगळं रोड साईडची जमीन मामाची आहे सगळी. या केळाच्या पाण्याच्या अलीकडची सगळी. तर हे घर आहे मामाचं. आणि इथं बघा बोर्ड लावलाय, बेंद्रे अँड रायरेकर. आणि ह्यांचं काय गॉसिप संपन्न झालंय दोघांचं. आता चुड्याची तयारी चालू आहे. हा चुडा ह्या मॅडमला घालणार आहेत. ती पिशवी काढ. मामा डायरेक्ट कोरा विषय मम्मीचे मामा ब्लॉग मध्ये येणार आहे. पण कोरा डायरेक्ट. अरे साबण वरण साबण सापडा साबण मामा एका म्हणजे तुम्हाला काय वाटतंय लग्न म्हणजे काय? एका वाक्यात तुमचं झालंय. आता तुमच्या एक्सपिरियन्सनी सांगा, लग्न म्हणजे काय? तुमचा एक्सपिरियन्स तुमचा. एका वाक्यात लग्न म्हणजे काय? सांगा की तुम्ही. अरे बापरे, वा 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 वा, भयानक डायलॉग मारला मामा. असं नव्हतं नाही घ्यायचं बाबा. हा जसं बोलला तसं. थँक्यू. होय लय भारी बोललेत, पण एक नंबर बोललेत. लग्नाची व्याख्या सांगितली मामाने, एक नंबर. हिचीच घाई चालली आहे बघा बघा. हो का, छकुला बघा कसा दिसतोय आमचा. छकुला 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 छक. मामा बिझी.
तर आता निघायची तयारी चालू आहे. दीदी तलवारी तलवारी नाही पाहिजे, तलवार पाहिजे मामा. तलवारी युद्धासाठी. मामाकडनं घे मग चालेल. आता आम्ही 3 गाड्या घेऊन चाललो. हे मामा त्याच्यात सगळे आणि मामाची गाडी मी घेतो. मामा चावी कुठे आहे? हे मग आपली गाडी पुरवली बरोबर असं. हळदी कुंकू पत्रिकेला नमस्कार कर आणि निमंत्रण दे. लग्नाला या म्हणायचं, लग्न पार पडू दे, आज जो बरे वडील लवकर येईल, चांगलं घरी येईल. ठीक आहे, ठीक आहे. काय खाली तर हे नागठाण्यातलं चौंडेश्वरी मंदिर आहे, जिथं आम्ही आता आलो आहे. सगळे देवाला बोलवायला, आमंत्रण द्यायला, पत्रिका ठेवायला. सुंदर मंदिर आहे खूप आहे. आणि मामाच्या अजून पण धावपळ चालूच. तर आता आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो. हे समोरचं महादेवाचं मंदिर आणि हे झाड बाग असलं मोठं आहे. प्रॉब्लेम सांगतो काय झालं होतं. मामाला मी एक प्रश्न विचारला की नवरा बायकोच्या भांडणात माफी कोणी मागायची पहिली. मामा म्हणला नवऱ्याने. असू दे असू दे. लावले बाजू पुढे घेते असू दे मामी. आहे पूर्ण परिवाराकडे वेळ ठेवा. 100%. झालं. आम्ही तिकडे जाते 2 मिनिटांना. तुम्हाला काढ तांदूळ काय 3 वेळा घाल, भरपूर घाल. सगळं नको घाल. थोडे ठेव माई. येतोय बरोबर.
मम्मी खाली ठेव. लेक चालली सासरला. पुढं ना. लाव. बाय. बरं 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 ठीक आहे, कळवतो मी लगेच. येस येस ओके थँक्यू. हा बरोबर गेला ना आता पाण्यात. आधी बर्फ सॉर्टेड आहे ना, अशीच जाऊया गाडी घेऊन. इकडे बघ. तर ही नवरी आहे. आम्ही चाललोय वेडिंग व्हेन्यूवर. आणि आमचं काय चाललंय? आमच्या गाडीवर स्नो पडलाय. आमच्या गाडीवर स्नो पडलाय. एवढा पण दिसेना झालं पुढे काय झालं. आणि हा बघा बाहेर माणूस. स्नो क्लीन करायला माणसं ठेवली आम्ही. जम्मू काश्मीरची फिलिंग होती. बापरे.